मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, काल आपण पाहिलं की राजाला कळलंय अवनीचं लग्न ठरलं, त्यामुळे तो नाराज असतो. तिथेच एक तुळशी वृंदावन असते बाहेर अंगणामध्ये. राजा त्या तुळशी वृंदावनाच्या वरती असलेल्या देवी आईच्या फोटोशी आता बोलतोय बरं का. राजा त्या फोटोला बघून म्हणतो, का केलंस ग देवी आई असं? आमच्या दांगटाच्या परिवाराला बाईचा आशीर्वाद लाभणारच नाही का? मला माहित होतं की तिच्यासारखी पोरगी मला मिळणार नाही. माझं पण स्वप्न होतं ना ग देवी आई. मला ती मुलगी आवडली, पण तू मला का स्वप्न दाखवलंस, का आशा दाखवल्यास? माझ्या स्वप्नाचा फुगा पण फोडलास तू देवी आई. काय ग, किती टच झालं माझ्या इथे इथे टच झालं. आता ह्या पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय नमी यशादादाला लांबून बघत असते आणि मनात विचार करत असते, यशाचं लग्न मोडलं ते बरंच झालं. पण यशाला असं उदास बघून लई वाईट वाटायला. नमी असं मनाशीच बोलत असते आणि यशा सायकलवर बसून कुठेतरी जात असतो. ती लांबून बघत असते तिच्या घराजवळून यशाला. तर आता बघा इकडे ही अवनीची वहिनी आणि अवनीचा भाऊ विभानला कन्व्हिन्स करत असतात, म्हणजे ते दोघेच बाहेर जावेत आणि अवनीला विभानला तिच्या स्वप्नाविषयी बोलता यावं म्हणून हा सगळा प्लॅन. आता अवनीची वहिनी म्हणते, साडी जरा रिप्लेस करायची आहे, साडीच्या प्रिंटमध्ये जरा फॉल्ट आहे, तुम्ही जाल का अवनी सोबत पुन्हा त्या दुकानामध्ये? त्यावर विवान म्हणतो, नुसती साडी छान आहे म्हणून चालत नसतं, साडी बघून घ्यावी लागते, काय ग अवनी? त्यावर आता ती वहिनी म्हणते, अहो पण ती साडी तर रिप्लेस करावी लागेल ना, तुम्ही जा ना अवनी आणि तुम्ही रिप्लेस करून या साडी. त्यावर तो विवान म्हणतो, मी असले कामं करत नसतो, असल्या कामासाठी ड्रायव्हर आहे ना, त्याला सांगा. त्यावर आता ते दादा वहिनी म्हणतात, असं काय करता हो, तुम्हाला दोघांना बोलता येईल, लॉंग ड्राईव्ह म्हणून जा ना, ही बेस्ट आयडिया आहे. तेव्हा आता हा विवान उद्धटपणे या दोघांना म्हणतो, अवनी माझ्याशी लग्न करणार आहे ना, मी अवनीशी लग्न करणार आहे, मग अवनीला मला हे सगळं स्वतःच्या तोंडाने सांगता येत नाही का? काय ग ए अवनी, बरोबर बोलतोय ना मी? विवान आता तिच्या समोर येतो आणि तिला म्हणतो, अवनी तू एक अडल्ट मुलगी आहेस ना, आणि तू एक सुशिक्षित आणि हुशार मुलगी आहेस नाही का, तुला माझ्याबरोबर यायचंय हे तुला सांगायचंय ना. लगेच आता तो दादा म्हणतो अवनीचा, अरे कसं आहे ना विवान, ती कशी पटकन बोलणार असं होणाऱ्या नवऱ्याला आपण ड्रायव्हर जाऊया वगैरे, योग्य वाटत नाही ना, कल्चर आहे रे आपलं कल्चर. त्यावर आता विवान म्हणतो, ओ स्त्री मर्यादा का? लगेच आता तो दादा म्हणतो, हो हो तुझं तसंच बरोबर आहे. मग लगेच तो विमान म्हणतो, अवनी पटकन रेडी हो, आपण 5 मिनिटात निघूया बघ. आता अवनीला खरं तर इच्छा नसते त्याच्यासोबत जायची, पण तरी तिला असं वाटतं की त्या विवानला एकदा आपण बोलून बघावं की बा माझी अशी स्वप्न आहेत, मला लग्नानंतर असं करायचंय, हे करिअर करायचंय. पण तिचा बिचारीचा चांगलाच भ्रमनिरास होतो बरं का प्रेक्षकांनो. विवान आता तयार होण्यासाठी म्हणून आतमध्ये निघून जातो आणि आता ती दादा आणि वहिनी अवनीचे खुश होतात. वहिनी म्हणते, अवनी बघ आता पटकन सगळं समजावून सांग हा अवनी विवानला, आणि सगळं छान सांग, सगळं छान होणार आहे. ए महेश, या दोघांमध्ये ड्रायव्हर बरं वाटेल का रे? बरं एक काम करूया, त्या ड्रायव्हरला नीट समजावून सांग हं सगळं. अवनी म्हणते, अगं वहिनी आम्ही दोघं काय तिथे रोमॅन्टिक बोलणार आहे का? तिची वहिनी म्हणत असते, अगं पण तुम्ही दोघं जा, ऐक माझं. तो महेश म्हणतो, म्हणजे तिचा भाऊ अवनीचा, बरोबर बोलते तुझी वहिनी. त्यावर अवनी म्हणते, बरं ठीक आहे, नाही नेत ड्रायव्हरला, पण माझं असं एवढंच म्हणणं होतं की विवानचं आणि माझं बोलणं झालं, बोलण्यात बोलण्यात राग वाढला, त्याने गाडी बिडी ठोकली तर? अगं तो शॉर्ट टेम्पर आहे. त्यावरती वहिनी म्हणते, अगं तू असं काही पण काय बोलतेस अवनी, थांब ना जरा, सगळं चांगलं होईल ना, आता यांचा वाद वाढणार दोघींचा. तेवढ्यात तो महेश म्हणतो, स्वाती ऐक ना, जाऊ दे ना ड्रायव्हरला, तयार झाली ना अवनी विवानशी बोलायला. त्यावर आता ती वहिनी म्हणते, हे बघ अवनी पण निगेटिव्ह बोलू नकोस, तुमच्यात काही भांडणं होणार नाहीये, तू पॉझिटिव्ह राहा ग, त्याच्याशी छान गप्पा मार. आता अवनी तयार झालीये कशी बशी जाण्यासाठी. मग तेवढ्यात विवान येतो खाली आणि म्हणतो, चल अवनी जाऊयात. आता अवनी आहे त्या ड्रेसरशी निघून गेली आहे, तिने आवरलं नाहीये कारण तिचं ऑलरेडी आवरलेलं होतं, कारण त्या ड्रेसवर ना काहीतरी आता बोलणार आहे हा विवान तिला, म्हणून तुम्हाला ऑलरेडी असं सांगितलं बरं का मंडळी. छान आहे आजचा हा एपिसोड रिव्ह्यू, नक्की लाईक करायला विसरू नका मंडळी. काय आहे ना, मालिका जरा नवीन आहे, त्यामुळे जरा स्टोरी इंटरेस्ट वाढायला वेळ लागणार आहे, पण तरी पण मालिकेची कथा छान आहे बरं का मंडळी. इकडे आता राजा बिचारा नाराज झालेला असतो, त्याला आता सारखी सारखी अवनी डोळ्यासमोर दिसत असते. त्याला अवनी आवडली होती ना, पण आता तिचं लग्न ठरलंय म्हटल्यावर त्याला वाटते आता आपला चान्स नाहीये. आता तो अवनीचा विचार करत राजा आता मनाशीच बडबडायला लागतो, देवी आई तुला हिच्या लग्नाची किती ग घाई आहे, जा बाबा आता मी नाही बोलत तुझ्याशी, असं तो मनाशी बोलतच असतो. तेवढ्यात आता महेश म्हणजे अवनीचा भाऊ येतो आणि म्हणतो, ए ड्रायव्हर चल, गाडीपाशी का नाही थांबलास रे? आता विवान म्हणतो, गाडीपाशी का नाही थांबलास? त्यावर आता हा म्हणतो, त्यावर राजा मनातल्या मनात बोलतो, काय भंगार चॉईस आहे हिची, हा माणूस काय आवडला असेल हिला. आता तो विवान म्हणतो, अय मी काय बोलतोय तुला?
त्यावर आता राजा म्हणतो, नाही काही नाही साहेब, मी असंच उभा होतो इथे, तुम्हाला कुठे जायचंय का? आता विवान म्हणतो, हा आपण त्या मॉलमध्ये गेलो होतो ना मगाशी, तिथेच पुन्हा जायचंय. राजा म्हणतो, बरं चला साहेब बसा. राजाने अवनीला आणि विवानला गाडीत बसवलंय, म्हणजे त्यांचे ते बसलेत. आणि आता हा अवनीचा भाऊ म्हणतो, व्यवस्थित चालव रे गाडी, ड्रायव्हर नीट चालव. आता गाडी सुरू झाली आहे. अवनी आणि विवान मागे बसलेत आणि राजा गाडी चालवतोय. राजा गाडी सुरू झाल्यावर मनाशीच विचार करत असतो, मला आवडणारी मुलगी माझ्या मागे बसली आहे आणि तिचा होणारा नवरा तिच्या बाजूला. काय देवी आई, काय खराब बॅडलक दिलं ग मला. काय देवी आई, कर न ग काहीतरी, यांचं फिसकटवून टाक ना. माझं नाही तर नाही, पण ह्याचं पण लग्न नाही झालं पाहिजे हिच्याशी. याला ना कशाची तरी गोळी दे फुटाची, आणि मला अवनीला मिळवू दे, असं तो मनातल्या मनात बोलत असतो. हा विवान आता मध्येच अवनीला म्हणतो, हा ड्रेस तुला फारच आवडतो का? अवनी म्हणते, हो म्हणजे तसं. आता लगेच विवान तिचं वाक्य पूर्ण होऊ देत नाही अवनीचं आणि म्हणतो, मला नाही आवडत. तुला माहिती आहे का, हा कलर मला अजिबात आवडत नाही ते. आणि तुला माझ्या आईने सांगितलं ना अवनी, की हा कलर मला आवडत नाही, तर तू हा ड्रेस का घातलास? अवनी म्हणते, मला आवडतो ना हा रंग. लगेच आता विवान म्हणतो, अच्छा असं आहे काय? लगेच आता राजा मनातल्या मनात विचार करतो, या दोघांचं बोलणं ऐकून, काय रे भंगाऱ्या, तिची चॉईस, तिची मर्जी, तुला काय करायचंय? आई शपथ सांगतो, हिच्या आवडत्या रंगाचं अख्खं दुकान उचलून आणलं असतं आपण, असं राजा मनातल्या मनात बोलतोय बरं का. विवान आता अवनीला म्हणतो, मला ना सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात, मी स्वतः परफेक्ट आहे ना, म्हणजे परफेक्ट आणि मी हे एक समांतरच आहे. तेवढ्यात राजाला तर राग येतो बरं का विवानचा, आणि मुद्दाम जोरात हॉर्न वाजवतो आणि म्हणतो, ए भंगार. विवान म्हणतो, ए ड्रायव्हर, एवढ्या जोरात का हॉर्न वाजवलास तू? आता लगेच राजा म्हणतो, अहो काही नाही हो साहेब, ती जरा एक गाडी येत होती मध्ये, नाहीतर तुम्ही जशी धडक दिली ना मला तेव्हा मागे, त्याने धडक दिली असती ना गाडीला, म्हणून हॉर्न वाजवायला लागला. काय खबरदारी घ्यायला हवी ना. विवान आता त्याला ओरडून म्हणतो, ए ड्रायव्हर, हॉर्न वाजवायचा नाही. माहितीये का अवनी, आमच्या कॅनडामध्ये नो हॉर्न सगळे रूल्स आहेत माहिती का. ए ड्रायव्हर, तुला काही कळलं नसेल ना, सांगतो तुला. कॅनडामध्ये असा हॉर्न वाजवला ना कोणी, तर त्याला दंड भरावा लागतो. असा हॉर्न वाजवायचा नाही हा. राजा आता हो हो म्हणतो नुसतं त्याला. आता बघा हा, विवान म्हणत असो अवनीला, तुला जर साडी बदलायचीच आहे ना, तर हा ड्रेस पण बदलूनच टाक. अगं बदलूनच टाक ना, एवढा काही चांगला नाही दिसत हा ड्रेस तुला. अवनी म्हणते, ठीक आहे विवान, हरकत नाही, तुला जर माझा हा ड्रेस आवडत नसेल तर मी बदलेल. तसं आहे ना, म्हणजे कसं आहे ना, की मला ज्वेलरी, ड्रेस, कपडे असे या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. माझी स्वप्न जरा वेगळी आहेत रे विवान, माझे लाईफ गोल्स वेगळे आहेत. अर्थात साडी बदलण्याचं निमित्त होतं, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. विवान म्हणतो, बोल ना, बोल, बिंदास बोल. मग आता अवनी त्याला म्हणते, हे बघ विवान, माझं जस्ट ग्रॅज्युएशन झालंय आणि असं इतक्यात माझं लग्न होईल असा मी विचार पण केला नव्हता. बघा प्रेक्षकांनो, या दोघांचं बोलणं राजा मनापासून ऐकतोय बरं का. आता हा विवान म्हणतो, काय विचार करायचीस मग तू लग्नाबद्दल? आता अवनी म्हणते, लग्नाचा नाही रे, मी करिअरचा विचार करत होते. मी आर्किटेक्ट बनण्याचं लहानपणापासूनचं स्वप्न पाहिलंय. सुंदर सुंदर घरं बांधायची, लोकांना जिथे आपलंसं फील होईल अशी घरं बांधायची. जर्मनीला जाऊन मला आर्किटेक्चर शिकायचं आहे आणि खूप खूप शिकायचं आहे. स्वतःची फर्म उघडायची आहे. लग्न झाल्यावर सुद्धा मला हे सगळं करायला मिळावं हीच माझी इच्छा आहे. लगेच विवान म्हणतो, अच्छा एवढं सगळं तू करणार आहे सावनी, आणि मी काय करणार मग? मी काय घरी बसायचं, भांडी घासायची, घरचा केरबीर काढायचा, तू ऑफिसला जाताना तुला हसत छान बाय करायचं का अवनी? अवनी म्हणते, नाही रे विवान, असं थोडी असतं रे. अरे तसं नाही आहे. विवान तिला म्हणतो, नाही नाही, काही गरज नाही आहे तुला हे सगळं करायची. मी खूप सक्सेसफुल आहे. माझ्या बायकोने पैसे कमवायचा ताण घ्यायची गरजच नाही आहे. अवनी म्हणते, अरे असं पैसे कमवायचा मुद्दा नाही आहे रे विवान. आता विवान म्हणतो, अगं ए अवनी, मी तुझ्याशी का लग्न करतोय? कारण तिकडे मी माझ्या आईचा हातचा स्वयंपाक मिस करतोय. अगं तुला शिकायचं असेल तर शिक ना, कुकिंगचे क्लासेस कर, मस्त मस्त रेसिपीज करायला शिक. अगं मी खूप बिझी असतो माहिती आहे का. अगं माझ्या घरात पडलेले कपडे उचलायला पण मला वेळ नसतो. हे सगळं कोण करणार? माझं घर पण मेसी झालेलं असतं बघ, हे कोण करणार सांग ना. अगं तू आर्किटेक्चर आहेस ना, तर तू सजव ना घर, चांगलं सजव. अगदी तुला हवी तशी आपली रूम, आपलं घर सजव. त्यावर अवनी म्हणते, अरे आर्किटेक्चर म्हणजे फक्त घर सजवणं नसतं रे, मी गोल्ड मेडल मिळवलंय त्या सगळ्यामध्ये. लगेच विवान म्हणतो, ठीक आहे ना, मी माझ्या मित्रांना सांगेल हे सगळं प्राऊडली. बाकी मला काही इंटरेस्ट नाही आहे ग या सगळ्यात. आणि कसं आहे, लग्नामध्ये एकाचेच सगळ्याचे इच्छा आणि अपेक्षा पूर्ण होतात. माझ्या लग्नामध्ये माझ्या इच्छा आकांक्षाच पूर्ण होतील. तुला जरा ॲडजस्टच करावं लागेल बरं का अवनी. आणि तुला हे समजलंय ना आता, इज दॅट क्लिअर? अवनी म्हणते, अरे विवान, मी करेल ना दोन्हीही मॅनेज. विवान म्हणतो, नाही नाही नाही, असं दोन्ही वगैरे काही मॅनेज होत नसतं.
मी कष्ट करून बाहेर पैसे कमवणार आणि घरात बसून तू माझं घर सांभाळायचं आणि संध्याकाळी छान तयार व्हायचं. मी ऑफिसमधून येईल तेव्हा माझ्यासमोर सुंदर दिसली पाहिजेस तू. अगं बघ ना अवनी, किती इझी आहे सगळं तुला. नंतर घरी बसून फक्त तुला घरच सांभाळायचंय. अवनी आता नाराज होते बरं का आणि मनातल्या मनात विचार करते, ह्या माणसाला फक्त घरकाम करणारी मोलकरीण हवी आहे. किती स्वार्थी आहे किती स्वार्थी आहे या माणसाचे विचार. मी अशा स्वार्थी माणसाला का माझे विचार सांगितले. आता अभिमान म्हणत असतो, अवनी हे माझं स्वप्न आहे आणि माझ्या घरात माझ्या स्वप्नाशिवाय दुसऱ्याच्या स्वप्नांचा विचार पण केला जाणार नाही, असं विवान तिला उद्धटपणे सांगत असतो बरं का. खरंच विवान एक अतिशय स्वार्थी आणि सेल्फ सेंटर्ड माणूस आहे आणि तो अवनीशी आणि अवनीला त्याच्याशी लग्न करायचं नाहीये. आणि त्यामुळे आता बघा मंडळी, पुढे जरा वादळ येणार आहे. मालिकेमध्ये प्रोमो छान दाखवलाय पुढचा त्यांनी. आता विवान जेव्हा अवनीला असं निक्षून सांगतो की माझ्या घरात माझे स्वप्न आहेत, दुसरे कोणाचे नाही, तेव्हा राजा जोरात ओरडतो आणि म्हणतो, ए बेअक्कल, कुठे गाडी चालवायची, काय नाही अक्कल आहे का. लगेच विवान म्हणतो, ए कोणाला बोलतोयस रे. लगेच आता विवानला राजा म्हणतो, काय साहेब बघा ना कसा गाडीला चाटून जात होता. पुन्हा एकदा गाडी घेतली, शिक्षण घेतलं, तरी पण यांची डोकं तिकडेच आहेत. किती बुरसटलेले विचार असतात बघा ना लोकांचे. खरं तर राजा विवानला त्याच्या या बोलण्यामुळेच उद्देशून बोलतोय बरं का, पण निमित्त लावतोय गाडीवाल्याचं दुसऱ्या. आता लगेच हा विवान म्हणतो, ए जास्ती आरडाओरडा करू नकोस हा उगाचच. मग लगेच राजा मनात विचार करतो, काय कामाचं आहे या माणसाचं शिक्षण, किती बुरसटलेले विचार आहे याचे, परदेशात राहतो तरी काही उपयोग नाहीये. लगेच विवान म्हणतो, साडीचा प्लॅन तुझा कॅन्सल झाला असेल तर आपण आता घरी जाऊया. चल रे ड्रायव्हर, घरी घे गाडी. लगेच आता राजाने गाडी वळवली आहे. म्हणजे याला अवनी सोबत अजिबात काडीचा इंटरेस्ट नाहीये बरं का. अवनी याच्यासोबत लग्न करून तिचं लाईफ स्पॉईल करणार हे नक्की. पण आता अवनीचे हे सगळे विचार तिच्या आई वडिलांना पटले पाहिजे ना. राजाने गाडी टर्न घेतली आणि अवनी आता रडत असते गाडीत. ते बघून राजाला वाईट वाटत असतं. इकडे राजाच्या घरचा सीन दाखवलाय. पाण्या म्हणत असतो, कसं झालं सगळं हे. मग आता धन्या म्हणतो, नाहीतर काय, यशादादा वेळेवर आला म्हणून बरं झालं, नाहीतर आज त्या दत्ता काकाच्या नावानं. आता लगेच हा यशदादा म्हणतो, जाऊ दे ना धन्या, कशाला विषय वाढवताय. पाण्या म्हणतो, अण्णाने हे सगळं बरोबर नाही केलं. अण्णाने सगळा विषयाचा निकाल लावायचा असतो, कशाला मध्ये आला, नाहीतर रामकुंडाच्या पाळीवर पोहोचवलंच असतं त्या दत्त्या काकाला. त्याने सारख्या सारख्या काड्या करायच्या आपल्या घरात आणि आपण फुटायचं पण नाही का, का करतो तो असं. लगेच आता धन्या म्हणतो, नाहीतर काय, मलाही वाटत होतं त्या दत्त्या काकाचं तंगडं मोडावं अण्णाने, पण तू मध्ये बोलला म्हणून मी जरा घाबरलो. लगेच आता यशदादा म्हणतो, अरे येडे आहात का दोघं जण, काही घडलं असतं तर पोलीस चौकीत असतो आपण. लगेच पाण्या म्हणतो, जाऊ दे ना, गेलो असतो चौकीमध्ये, पण त्या दत्त्या काकाच्या त्रासापासून सुटलो असतो ना आपण. यशदादा म्हणतो, काय बोलताय तुम्ही, अरे काही काय. लगेच आता हा पाण्या बोलून जातो, काय रे तू पण. यशदा घाबरतो, एकदा जे झालं ते सारखं सारखं होणार आहे का. यशा पटकन त्याच्या समोर येऊन त्याला ओरडत म्हणतो, तू वेडा आहेस का पाण्या. लगेच धन्या म्हणतो, काय बोलताय तुम्ही दोघं जण, याच्या आधी काही झालं होतं का जे मला माहिती नाहीये. पोलिसांकडे काय झालं होतं यशदादा, सांग ना. आता यशाला धन्याला काही सांगायचं नाहीये, म्हणजे ह्यांच्या वडिलांनी त्यांच्या पहिल्या आईचा खून केलाय. हा ऍक्च्युली एक अपघात आहे प्रेक्षकांनो. बोलता बोलता या मालिकेत असं त्यांनी सांगितलं होतं, पण तरी सुद्धा त्यांना जेल झाली होती त्या अण्णांना, म्हणजे यांच्या वडिलाला. आता हे सगळं या छोट्या भावाला माहिती नाही आणि त्याला कळू द्यायचं नाहीये यांना. यशा लगेच म्हणतो, अरे काही नाही रे, एकदा मला गेले होते पोलीस पकडून, तू खूप लहान होतास तेव्हा, मला भीती वाटली होती रे तेव्हा, मी जर नसेल तर तेव्हा तुमची काळजी कोण घेईल वगैरे. अरे म्हणून आपण असल्या भानगडीत नाही पडत रे, अशा भानगडीत नाही पडायचं आपण असं छान विचार करायचा, इज्जतीत राहायचं, कळलं का रे. आता पाण्याला म्हणतो, कळलं ना, चल आता आवर सगळं. आणि हो, राजाला हे सगळं सांगू नका. पाण्या म्हणतो, पण त्याला कधी ना कधी कळेलच ना. त्यावर यशदादा म्हणतो, हो पण तो कामात आहे, त्याचं कामावर मन लागणार नाही, काही बोलू नका त्याला, असं म्हणून आता हे भाऊ आपापल्या कामाला निघून जातात. इकडे आता अवनी घरी आली आहे बरं का मंडळी. आणि आता घरी आल्या आल्या तिचा चेहरा रडवेला झालेला असतो. तिच्या भावाने ते नोटीस केलंय. आता हा विवान पण घरात चालला जातो, पण आता या महेशला म्हणजे अवनीच्या भावाला जरा नवलच वाटलंय. हे असे गेले आणि असे परत आले, नेमकं झालंय तरी काय. विवानला तर काही घेणं देणं नाहीये, तो मस्त त्याचा घरात चालला जातो. आता महेश घरात जाणार तेवढ्यात त्याला राजा अडवत म्हणतो, साहेब मला ना जरा सुट्टी पाहिजे होती, रिक्वेस्ट होती हो, म्हणजे मला माझ्या गावाकडे जाऊन यायचंय, तसं मी आज रात्री परत येईल. महेश म्हणतो, पण मग परत केव्हा येणार आहेस तू. मग राजा म्हणतो, रात्री जातो आणि सकाळीच परत येतो साहेब, चालेल ना. मग महेश म्हणतो, बरं ठीक आहे, जा पण लवकर ये रे बाबा. आता राजा म्हणतो, ठीक आहे. राजाला आता तिथून जायचंय असं त्याला वाटतंय बरं का, पण त्याचं पाऊल निघेना. राजा आता मनात विचार करत असतो, का ग देवी आई, एवढी परीक्षा का घेतेस त्या पोरीची, किती चांगली पोरगी आहे ती.
आता राजा असं मनातल्या मनात विचार करतो, कारण त्याने आता विवाहांचं आणि अवनीचं सगळं बोलणं ऐकलंय. इकडे आता अवनी आली बरं का घरी. आता शेवटचे सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. अवनी घरात येते तेव्हा तिची वहिनी तिचा चेहरा बघते. तिचा चेहरा पडलेला असतो. आल्या आल्या अवनी बेडवर पडते आणि रडायला लागते. आता ती वहिनी तिला उठवते बरं का आणि म्हणते, "अगं काय झालं तुला? अशी थंड का पडली आहेस?" अवनी, "अगं काय झालं, रडतेस का?" अवनी आता पुन्हा बेडवर पडते आणि रडायला लागते. आता ती वहिनी म्हणते, "थांब, आता मी महेशला बोलवू का? काय झालंय अवनी? मी घाबरतीये, आता तुला सांग ना." अवनी आता तिचा हात धरते आणि म्हणते, "वहिनी नाही ना गं, मला नाही करायचंय त्या विवाहांशी लग्न. अगं तो खूप वाईट आहे गं." वहिनी म्हणते, "काय झालं? तू नीट बोलली का त्या विवाहांशी?" त्यावर अवनी आता तिच्या वहिनीला सांगते, विवान जे काही बोललाय ते सगळं सांगते. अवनी म्हणते, "वहिनी मी त्याला सगळं सांगितलं गं, माझी स्वप्न सगळं मला शिकायचंय हेही सांगितलं, पण तो तयार नाहीये गं या सगळ्याला. त्याची कशाचीच तयारी नाहीये." वहिनी म्हणते, की "काय म्हणला तो? नीट सांग." आता अवनी जे सांगते ते आपल्याला ऐकवलेलं नाहीये, कारण तो सीन आपण मगाशी पाहिलाय प्रेक्षकांनो. अवनी आता खूप रडत असते आणि जे झालंय ते सगळा प्रकार सांगत असते तिच्या वहिनीला. आता ते सगळं ऐकून त्या वहिनीला जरा धक्काच बसलाय बरं का प्रेक्षकांनो. अवनी तिच्या वहिनीला म्हणते, "तुला सांगितलं होतं ना वहिनी, तो आहे तसाच आहे आणि उलट त्याहूनही तो खूप वाईट आहे. त्याला फक्त एक मोलकरीण हवी आहे गं." आणि आजचा हा भाग त्यांनी इथेच संपवला. आता पुढचा प्रोमो बघा. पुढच्या प्रोमोत आपण बघतोय राजा घरी आलाय. त्याने सुट्टी घेतली ना तिथून एका रात्रीसाठी. राजा घरी येतो तेव्हा त्याला त्या आत्याच्या पोरीकडनं सगळं कळतं, की म्हणजे काय भांडणं झाले, दत्त्या काकाचा पाय मोडला अण्णाने, ते सगळं ती सांगते बरं का राजाला. राजा आता खूप भडकतो. इकडे अवनीचे बाबा आलेत आणि आता महेश सांगतो त्यांना, की "बाबा, अवनी अजूनही तयार नाहीये लग्नाला." मग आता तिचे बाबा घाबरतात आणि म्हणतात, "बापरे, आपल्या अवनीला कोणी दुसरा आवडतो का?" मग तो महेश म्हणतो, "नाही बाबा, असं काही नाहीये." पण आता अवनीचे बाबा तिच्या समोर आलेत. आता अवनी त्यांना हे सगळं कशा पद्धतीने समजवेल आणि ते तिच्या बाबाला कळेल का, ते कन्व्हिन्स होतील का, हे आपल्याला येणाऱ्या उद्याच्या भागामध्ये कळेलच. मंडळी, आजचा हा एपिसोड रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंट्स आल्या की लई भारी वाटतं. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मंडळी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका हं. भेटूयात उद्या पुन्हा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.